आजच्या या मंगलमय प्रसंगी अतिशय महत्त्वपूर्ण या भूमीवरती आपण धम्मसहलीच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. 28 फेब्रुवारीपासून आपण निघालो औरंगाबादवरून. तेव्हापासून ते आज या क्षणापर्यंत बौद्ध धम्मातील तथागत सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडल्या, जिथे जिथे भगवंत गेले, ज्या ज्या ठिकाणी भगवंत वावरले, भगवंताने विहार केला, त्या सर्वच ठिकाणांना आपण भेट देऊन आजच्या धम्मसहलीच्या समारोपाप्रसंगी शेवटच्या ठिकाणी आपण महू या ठिकाणी आहोत. याच ठिकाणी बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार मिलिटरीमध्ये असताना, ड्युटीवर असताना याच ठिकाणी मिलिटरीसाठी राहणाऱ्या मिलिटरीतील लोकांसाठी क्वार्टर, ज्याला आपण निवासस्थान म्हणतोय, आणि इथे ड्युटी करत असताना याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. माता भीमाई यांच्या पोटी 14वं रत्न या भूमीमध्ये रामजी सुभेदार आणि माता भीमाई यांच्या पोटी जन्मास आलेला छोटासा बाळ भीमराव लहानाचा मोठा होऊन मुंबई शहरामध्ये शिक्षणासाठी जातो. मुंबईतून देश विदेशामध्ये इंग्लंडला, अमेरिकेला, न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेऊन या संपूर्ण अखंड भारताचे ते घटनाकार बनतात, भारतरत्न बनतात. त्याच भारतरत्नाच्या, त्याच बोधिसत्वाच्या, त्याच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळी आपण या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत. किती आपण धन्य आहोत. ज्या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी येऊन ध्यान करत आहात. इथे बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला तुम्ही वंदन करत आहात. हे आपलं फार मोठं एक कुशल कर्म आहे, सत्कर्म आहे. बोला साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. असो आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला या पवित्र भूमीवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी हात जोडावा. सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि.
व्याख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। त्रिशरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि।
सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। त्रिसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेत। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। भीमस्तुति क्या भीमस्तुति। दिव्य प्रभरत्न तुम्हें साधु वरदान तुम्हें आद्य कुलभूषण तुम्हें भीम राजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा मार्गदाता चवदार संघरी शास्त्रधरी ताकरी कापला अरिबुरी रौद्र रूपा मुक्तिपंथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या गतिगा मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ सज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीम राजा शरण संघासमी भीम राजा शरण संघासमी भीम राजा भीम राजा भीम राजा भीम राजा। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं